तिथं अडचण आली, मदतीला नको जायला? आपण जायचं नाही? शेती माल विकायला न्यावा लागतो, जनावर बैल विकायला न्यावं लागते, कुणी पैसे उडून टाकतो, आमचे ऊस तोडा लोक यांचे योग्य सोय आणि देशभरामध्ये जास्त तुटवडा जाणवत आहे. संभाजीनगर किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योगासाठी लागणारा गॅस बंद करण्यात आलेला आहे. घरगुती गॅसची सुद्धा अनेक ठिकाणी टंचाई आहे, त्यामुळे लोकांनी लाईनी लावलेल्या आहेत. काय नेमकं सांगायला याबद्दल काय मागणी आहे? नाही, त्या युद्धामुळे तर हे खरं आहे की सगळ्या चॅनलवरती आता सुरू आहे की खूप तुटवडा गॅस पासून सगळ्याच विषयाचा व्हायला लागला, पेट्रोल डिझेल पासून सगळ्याच शेतकरी खूप संकटातून चाललाय, हे तर खरंच आहे. परंतु राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं खंबीरपणानं शेतकऱ्यांच्या, जनतेच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे, त्यांना तुटवडा भासू नाही दिला पाहिजे. ही जबाबदारी आता शेवटी सरकारची आहे. याला काय जनमानसं किंवा दुसरं कोणी करू शकत नाही. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या पाठीशी या विषयात राज्यातली आणि देशातली पूर्ण जनता, फक्त त्यांचे होणारी अडवणूक ही गोरगरिबांची झाली नाही पाहिजे, हे दोन्ही सरकारनं समजून घेतलं पाहिजे. दादा, काल तुम्ही लातूरमध्ये असताना आमदारांना एक सल्ला दिलेला आहे, हा सल्ला नेमका काय दिला आणि का द्यावा लागला? मी आमदारांना कुठले सल्ला नाही दिला, तर मी एक विनंती केलेली आहे की गोरगरिबाच्या मतं गोरगरिबाने तुम्हाला देऊन तुमचा सन्मान वाढेल आहे. तर तुमच्या सरकारनं मराठवाड्यातला हैदराबादचा जी आर काढलेला आहे, त्या जी आर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र का वितरित केले जात नाहीत, ही जॉब विचारण्याची गरज आमदारांना आहे. आमदारांना विचारलं पाहिजे. तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, खासदार असतील, त्यांचे मंत्री असतील, ते आम्ही गोरगरीब मराठी आम्हाला मतदान करतात, गोरगरीब मराठ्यांसाठी आम्ही जे आर काढलाय, त्याचे कुणबी प्रमाणपत्र जे आर प्रमाण वाटप करा. कारण हैदराबादच्या गॅजेटियरनुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. मग जर जे आर काढलाय तर मग हे विचारायचं कोणी? आमदारांनी नुसते मतच घ्यायचे का आमच्या पोरांचे आता शिक्षण आहेत, भरते आहेत मोठमोठाल्या, मग याच्यात जायचं नाही का पोरांनी? मग ते जे आर काढून उपयोग काय? आमदार काय करतायत हे त्यांना विनंती केली की तुम्ही आता तरी किमान सगळ्या आमदारांनी महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या आमदारांनी काय करावं की ज्या नोंदी सापडल्यात ते कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यांच्या व्हॅलिडिटी द्या, हे सांगितलं पाहिजे. गोरगरीब मराठा मतदार आहे आमचा, आम्हाला मतदान करतोय, त्यांच्या पोरांना आयुष्यासाठी आरक्षण लागतंय, ते त्यांचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी द्या, हे महाराष्ट्रातल्या आमदारांनी बोलायला पाहिजे. आणि मराठवाड्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदारांनी विशेष करून त्यांनी असं सांगितलं पाहिजे की ही गोरगरीब मतदार आमचा आहे, आम्हाला गोरगरीब मराठा मोठा व्हावा वाटतो, त्यांच्या गरीबाचे लेकरं मोठे व्हावं वाटतात, म्हणून आमच्या सरकारनं जे आर काढलाय हैदराबाद गॅजेटियरचा, त्या गॅजेटियरनुसार तुम्ही प्रमाणपत्र मराठ्यांना द्या, हे आमदारांनी सांगितलं पाहिजे. नाही सांगितलं तर 2019ला पाडून टाकणार आहेत लोक. लक्षात ठेवणार आहेत की ह्या आमदारांना एक सुद्धा आपल्याला प्रमाणपत्र निघू दिलं नाही, सहकार्य केलं नाही. आमदारांनी मजा बघितली, त्यांच्याच सरकारनं म्हणजे त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी जे आर काढलाय, त्यांच्याच विखे पाटलांनी जे आर काढलाय, पण स्थानिक आमदारांनी लक्षच दिलं नाही. मग ही रोज मराठ्यांचं त्यांच्यावर येणार आहे. आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे का आपण आपल्या आमदाराला म्हणा ना की तुमच्या सरकारनं जे आर काढलाय त्याप्रमाणे कोणी प्रमाणपत्र का देत नाहीत आम्हाला? तुम्ही गोडीनं बोला. तुमच्याच पक्षात जर आमदार असेल तर त्या मराठ्यांनी आपण आपल्या आमदाराला जाऊन म्हणा, साहेब आपलं सरकार आहे, तुम्ही आमचे आमदार आहेत, आम्ही तुम्हाला मतदान केलंय, आमचे पोरं पुरी मोठे होणार आहेत, नोकऱ्यात जाणार आहेत, शिक्षणात जाणार आहेत, तुम्ही जे आर काढलाय, मग तुमचं श्रेय तुम्हाला मिळालंच पाहिजे. पण आम्हाला तहसीलदार, एसडीएम आणि कलेक्टर किंवा ते सामाजिक न्याय विभागाचे असणारे अधिकारी व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देत नाहीये, द्यायचे सांगा. हे मराठ्यांनी सुद्धा त्यांना बोललं पाहिजे. नुसतं त्यांना मतदान करायचं आणि मोठं करायचं आणि आपल्या लेकरा बाळाच्या टायमाला त्यांनी मदत नाही करायची. मराठ्यांनी इतकं पण गप नाही बसलं पाहिजे. कारण मी तिळतिळ तुटतोय, तळतळ करतोय, रात्रंदिवस लढतोय मराठी मोठे व्हावेत म्हणून, गरीब मराठ्यांचं कल्याण व्हावं, त्यांच्या लेकरा बाळाला त्रास होऊ नये, त्यांच्या लेकरा बाळाचं आयुष्य खराब होऊ नये, भविष्य त्यांचं खराब होऊ नये, अस्तित्व टिकलं पाहिजे, आपले लेकरा बाळ मोठे झाले पाहिजे. या भूमिकेत मी काम करतोय, रातपाट काम करून मी एवढं शत्रुत्व अंगावरती समाजाच्या आरक्षणासाठी घेतलंय. मग समाजाने एक आमदाराला प्रश्न विचारला पाहिजे ना की आमचे प्रमाणपत्र द्या. त्यांनी नाही दिले तर मी आहेच, परंतु आपली सुद्धा समाजाची जबाबदारी की मी इतकं टोकाचा लढतो, इतका टोकाचा प्रयत्न करतोय, समाजावरती कसलं संकट आलं तरी मी रात्रीत धावून जातोय. मग समाजाने सुद्धा तितकं बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. उलट हे मलाच संपवायला निघालेत, सरकारमधले काही विरोधातले, काही आपलेच, काही दुसरे. मग समाजाने यावेळेस बळ दिलं पाहिजे, समाजानं ताकदीनं सामोरं गेलं पाहिजे सगळ्या गोष्टीला की आम्ही आमच्या लेकरा बाळासाठी लढतोय, तुम्हाला बदनामीच्या पलीकडे काही आलं नाही. आणि यांना खरं सांगतो, मला आयुष्यात काही आलं नाही, फक्त बदनामी, एखादा शब्द धरायचा, एखाद्या बाईटमधला मीडियातल्या
किंवा कुठं भाषणात बोललेलं आणि तेवढेलंच फक्त यांचं दुकानदारी चालवायची, एवढंच काम केलंय. खोटं बोलून पैसे कधीही कमवू नये, कारण ते खोटं बोलून कमविलेले पैसे आणि त्या पैशातून, त्या खोट्या बोललेल्या पैशातून आपल्या लेकराला अन्न खाऊ घालू नये ते. कारण ते खोटं बोलून कमविलेले पैसे, अन्न सुद्धा आपण त्या खोट्या पैशातूनच लेकराला खाऊ घालणार आहे. आपल्या समाजाच्या लेकरासाठी आपण झटलं पाहिजे. दुसऱ्याच्या सुख समाधानासाठी आपण आपल्या जातीला बदनाम कधी करू नये. आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढं करावं. नाही करता आलं तर आपण किमान बदनाम तरी करू नये, समाजाचं वाटलं तरी करू नये. आणि माझे तर नुसते रोज षडयंत्र चालू आहेत बदनामीचे. रोज कोणी ना कोणी तर उठतंय, सोशल मीडियात आहेच. आता आपला एक काय विषय होते प्रश्न नाही, मी माझ्या समाजाला विनंती केली की हात जोडून, माय बाप 2.5 वर्ष झालं लगातार रात्रंदिवस मी लढतो. एक दिवस सुद्धा दुसरं काम केलं नाही. 12 महिने कोणीही समाजाचं काम करत नाही. आजकाल लोकांना वेळ नाहीये. स्वार्थ सोडून, स्वतःचा व्यवसाय सोडून, धंदा सोडून, काही नोकरी सोडून काम करायला वेळच नाहीये. मी 24 तास त्यांच्यासाठी लढतोय. 2.5 वर्ष उलटून गेलेत आता. इतकं खरंच सांगतो मी, माझी पाठ थोपटीत नाही. पण 24 तास समाजासाठी 12 महिने कोणीही करत नाही. आपण आपले कामं बघून करते. मी त्यांच्याच आयुष्यासाठी रात्रंदिवस झटतोय. मग 1 वर्ष जर मला सुट्टी दिली ना, मी समाजालाच विनंती करून सुट्टी मागितली की आरक्षण आता मिळालेच, राहिलेलं पण घेणारच आहे मी. म्हणजे आरक्षण विषय संपला हे विषय मी अजिबात म्हणत नाही. कारण हैदराबादचं गॅजेट निघालंय, 58 लाख नोंदी निघाल्यात, मराठा समाज भरपूर आरक्षणात गेलाय, राहिलेला पण घालणार आहे मी. 17 संस्थांचं गॅजेट पण घेणार आहे, काय ठेवत नाही शिल्लक. पण काय आता हे आरक्षण मिळालंय, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टेन्शन नाही. पण एक यंत्रणा असली पाहिजे गोरगरिबाच्या कामासाठी. कारण काय, समाज एकत्र आलाय. आपण 6 कोटी 7 कोटी मराठ्यांना तर सांगू शकत नाही अशी अडचण आली. आपली एक यंत्रणा असली पाहिजे काम करायला. आता मुंबई पुण्याला अडचण आली, अमरावती नागपूरला अडचण आली, किंवा इकडं लातूरला अडचण आली, तिकडं रत्नागिरी सिंधुदुर्गला अडचण आली, किंवा कोल्हापूर सांगली सातारा इकडं अडचण आली, सोलापूरला अडचण आली, मराठवाड्यात अडचण आली, विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र अडचण आली. मदतीला कोणी जायचं? मदतीला लोकच नाही आहेत. म्हणून आपली यंत्रणा एक असली पाहिजे. समजा आता दवाखान्यात एखाद्याच दुखायला लागलं, कोण जायचं मदतीला? कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोणी जायचं मदतीला? समजा आपले पोरं बाहेर शिकायला आहेत, पोरी बाहेर शिकायला, त्यांना अडचण आली, मदतीला कोणी जाणार? इथून आईबापान जायचं तिथपर्यंत. तोपर्यंत आपले लोक मदतीला असले पाहिजे. पोलीस स्टेशनला अडचण आली, तहसीलला अडचण आली, कलेक्टर ऑफिस एसपी ऑफिसला अडचण आली, आपले कोणी डॉक्टर आहेत त्यांना अडचण आली, आपले कोणी व्यावसायिक आहेत त्यांना अडचण आली, मदतीला जायला पाहिजेत. आपले व्यावसायिक आहेत, उद्योगपती आहेत, आपले राजकारणात सुद्धा मराठी आहेत, त्यांना सुद्धा अडचणी आणल्या जातात. आपले शिक्षण संस्था आहेत, आपल्या लोकांचे कारखाने आहेत, अडचणी आणल्या जातात. आपले कोणी अधिकारी जर असले त्यांच्यावर खोटे केसेस केल्या जातात, त्यांना त्रास दिला जातो. जसं की आता मसाजोचं प्रकरण झालेलं संतोष देशमुखांचं, ते खंडणी मागितली म्हणून संतोष देशमुखांना का ते दाडू आलेली, कोणीही खंडणी मागायची नाही. म्हणजे हे खंडण्यासाठी सुद्धा लोक मारत होते. मग आता हे असले आरोपी जेलमध्ये गेलेच पाहिजेत. मला सांगा, आज इतका श्वास मोकळा सुटलेला आहे बीड जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या बऱ्याच लोकांचा, यांचं लांबपर्यंत होतं ते नेटवर्क. कोणाला खंडण्या माग, कोणाकडून पैसे वसूल कर, दादागिरी कर, जमीन हडपेव. लोक मोकळे झाले, कित्येक तरी व्यावसायिक मोकळे झाले. ताणच गेला त्यांच्या डोक्याचा. कोणाला हप्ते द्यायची गरज नाही, पैसे द्यायची गरज पडा ना, कारण मागणारे गुंडच आत गेलेत. हे अनेक अडचणी आहेत. मग लोकांनी काय करायचं? कोणाच्या आता आमच्या शेती व्यवसाय आहे, मराठ्यांचा शेतीबाळ केले जातात, प्लॉट बळी केले जाते, पैसे बुडिले जातात आमच्या लोकांचे घेऊन विनाकारण त्रास. आमचा शिक्षक असला त्याच्यावर खोट्या केसेस करतात, आमचा पोलीस असला त्याला त्रास देते, आमचा कोणी तहसीलमध्ये असला त्याला त्रास देते, आमचा कोणी डॉक्टर असला त्रास देणार, आमचा वकील असला त्रास देणार. शाळेला काय धंदा लावला येऊ? म्हणजे इतकं संकुचित वृत्तीचे लोक आहेत हे, विनाकारण त्रास देतात, ते टोळ्याच्या. मग आपली यंत्रणा असली पाहिजे. गरीबाच्या आता पोरग पोरगी शाळेत शिकते, अडचण आली फीससाठी कशासाठी, कोण मदतीला जाणार? कोणाला लागलं तिकडं मदतीला कोण जाणार? काही पोलीस स्टेशनला अडचणी आणल्या, कोण जाणार? मदत भेटायला